आम्ही चाललोय बाहेर म्हणून श्रावू बघा कसा पटपट ब्रश करते. सगळं आवरलं आणि निघालो. थोडं पुढे गेल्यावरती रोडचं काम चालू होतं, म्हणजे खड्डा होता तो बुजवायचं काम चालू होतं. तिथं 10 मिनटं थांबावं लागलं. जाताना ऊन होतं, पण थोडं पुढं गेल्यावर परत पाऊस यायला लागला आणि खूप जोरात होता. थांबलो तिथं पण 10 मिनटं गेली. आम्ही आलो ह्यांच्या काकाला भेटायला. ह्यांना झाला आहे काचबिंदू. त्यांना काहीच दिसत नाही. त्यांचे घरचे पण त्यांना बघत नाही आहेत. ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथेच राहतात. बायको नाही बघत, मुलगा नाही बघत. हे बघून इतकं वाईट वाटलं ना, की काय शूट करायची इच्छा झाली नाही. म्हणून झाडं दाखवते. म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावं, की एखाद्याचं आयुष्य किती वाईट असतं. जाताना थोडे फ्रूट्स आणि डब्बा नेला होता, पण तो कधीपर्यंत पुरणार. थोडे पैसे पण दिले, पण तिथून उठायची इच्छाच होत नव्हती. कळत नव्हतं काय करावं. त्यांना घरी न्यावं असं वाटत होतं, पण घरचे पण आहेत सगळे, त्यामुळे ते पण शक्य नाही आहे. मग विचार केला की वृद्धाश्रमात थोडीशी चौकशी करावी. तिथं गेलो तर त्यांना काहीच दिसत नाही आहे, तर ते पण अवघड आहे. तिथं सगळं स्वतःचं काम स्वतः करायचं असतं. पण आता दुसरं काही ऑप्शनच नाही आहे. बघू आता आमच्याकडनं जेवढं जमेल आम्ही तेवढं करायचं नक्कीच प्रयत्न करू. काय होतं ते मी तुम्हाला पुढं कधीतरी सांगेलच. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.